Yes, very good morning to all. Okay. Last part काय झालेलं आठवतं का? लास्ट पार्ट काय झालेलं? लास्ट पार्ट काय शिकवलेलं सांगा? लास्ट पार्ट काय शिकवलेलं? यस, करेक्ट. नेक्स्ट त्याच्यामध्ये काय हर्ष? यस, त्याच्यामध्ये काय शिकवलं परत? यस, हर्ष. Yes, you can mention Prathamesh. You can mention in the chat box where you will see the three dots on the right hand side corner, and where you can mention your answer. Yes, find the value of determinant 2 by 2 and 3 by 3. Correct? 2 by 2 चा determinant कसा आपण simplify केलं? 1, 2, 3, 4. Right? याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय मिळालं? So 4 and याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 2 6. So minus 2 is the answer. That is the determinant of 2 by 2. For the determinant of 3 by 3. For the determinant of 3 by 3. For the determinant of 3 by 3. 3 by 3 साठी 1 2 minus 1 0 1 2 suppose परत त्यानंतर नेक्स्ट 1 minus 1 आणि 0 या पद्धतीने जर डिटरमिनंट असेल सांगा बरं याचा आन्सर किती? क्विक कोण सांगता आन्सर? करेक्ट. पाहू बरं आपण. Day before yesterday I was absent due to house shifting process. Okay, Vedant, we will see. Yes, एवढा पार्ट घेतलेला 2 by 2 आणि 3 by 3 ही प्रोसेस शिकवलेली आहे. स्टार्ट. याचा आन्सर काढा बरं आणि सांगा आन्सर किती येतं. आन्सर काढून सांगा याचा आन्सर किती येतं. एक्झॅक्ट आन्सर इज व्हॉट. आन्सर किती? काय केलं जाईल? दिस इज द फर्स्ट रो. द फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. वेदांत ऑनलाईन लेक्चर चेक करून घेणे आज मी दोन्ही लेक्चर्स अपडेट करेल. राईट, या चॅप्टर साठीच्या अपडेट करून ठेवतो. ते लेक्चर्स चेक करून पाहायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमेंट बाहेर घ्यायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमेंट बाहेर घेतलं. लक्ष द्या सगळ्यांनी, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे नेक्स्ट या पार्ट ऑफ हा जो 1 आहे त्याचा रो कॉलम याला म्हणतात रो, याला म्हणतात कॉलम. हाईड करायचं. असं काय करायचं? हाईड करायचं. अर्थ लक्षात आला? उरलेले 4 एलिमेंट्स 2 by 2 मध्ये लिहायचे. उरलेले 4 एलिमेंट्स 2 by 2 मध्ये लिहायचं. काय काढतोय आपण? हा कॉम्पॅक्ट फॉर्म ऑफ नंबर्स आहे, त्याची व्हॅल्यू काढतोय. दॅट इज कॉल्ड एज डिटर्मिनंट. किती बाय किती? 3 by 3. किती जणांनी आन्सर काढलं? किती जणांनी आन्सर काढलेलं आहे या क्वेश्चनचं? यस, श्लोक. तनिष, थर्व, ऋषिकेश, सुयश, स्वराज. बोला पटकन, आलं पाहिजे. लास्ट टाइम घेतलं ना हे सगळं, प्रॅक्टिस नाही केली, प्रॅक्टिस करायला पाहिजे. हाईड द रो, हाईड द कॉलम. करेक्ट. उरलेले 4 एलिमेंट्स 2 by 2 म्हणून येणार. 1 2 minus 1 0 1 2 minus 1 and 0 चला पार्ट. सो याच रो मधला नेक्स्ट एलिमेंट घ्यायचा, पण तो घेताना काय घ्यायचा असतो? मायनस घ्यायचा असतो. घेताना काय घ्यायचं? मायनस घ्यायचं. करेक्ट. घेताना तो मायनस घेतला पाहिजे. या टू बाबतीत हाईड द रो, हाईड द कॉलम या पद्धतीनं हा जो 2 आहे, स्पेसिफिकली हा जो 2 आहे त्या 2 बाबतीत रो आणि कॉलम काय करून ठेवायचा? हाईड करायचा. त्या स्पेसिफिक 2 साठी रो हाईड करायचा, कॉलम हाईड करायचा. उरलेले 4 एलिमेंट्स 1 2 3 4 उरलेले 4 एलिमेंट्स फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 2 by 2 म्हणून लिहायचं. अर्थ समजतोय? अर्थ समजतोय का? सो इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह. नेक्स्ट 0 2 0 2 1 0 या पद्धतीने. नेक्स्ट -1 आहे. सो इथं प्लस पाहिजे आणि नेक्स्ट -1 परत 2 by 2 लिहायचंय तुम्हाला.
2 by 2 कन्वर्ट करायचं आहे. काय असेल सांगा. इथं -1 असणारा रो हाईट, -1 असणारा रो हाईट, त्यानंतर त्याच -1 साठी कॉलम हाईट करा. रो हाईट कॉलम हाईट करून ठेवला. उरलेले 4 एलिमेंट्स, रिमेनिंग 4 एलिमेंट्स कन्वर्ट इट ॲज 2 by 2, कन्वर्ट इट ॲज 2 by 2, 2 by 2 म्हणून कन्वर्ट करा. 0 1 1 -1, 0 1 1 -1. ओके, करा कन्वर्ट. काय सांगा आन्सर, काय येईल आन्सर. कसं मल्टिप्लिकेशन घेणार 2 by 2 साठी? आता सांगितल्याप्रमाणे या साईडला डायगोनल म्हणतात, याला डायगोनल म्हणतात, याला डायगोनल म्हणत नाही, याला नॉन डायगोनल म्हणतात. आता परत येणारच आहे आपल्याला या गोष्टी. याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. सो सांगा पहिलं मल्टिप्लिकेशन कोणाचं? 1 into 0, 1 into bracket 1 into 0 minus of -2, minus of -2, त्या पद्धतीने -2 into bracket 0 into 0 0, याचं मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा, नंतर याचं मल्टिप्लिकेशन -2, इथला प्लस मायनस -1 into bracket minus into 0 0, 1 into 1 -1. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचंय, लक्षात ठेवा. याला प्रिफरन्स पहिला द्यायचा, याला नंतर द्यायचा. त्याचं रिझन मी सांगितलंय, डायगोनल नॉन डायगोनल, डायगोनल आणि नॉन डायगोनल फॉर्म. राईट, हा मायनस मायनस प्लस, या ठिकाणी 1 + 2, 1 + 2, पुढचा पार्ट -2 प्लस 4, इथला मायनस काय झालं रे? प्लस झाला, तो इथं 4, पुढचा आन्सर प्लस, सॉरी मायनस, आणि अगेन मायनस प्लस 1. सो टोटल 3 + 4 + 1, बरोबर आहे का? 3 + 1 + 4, किती आन्सर? सो 1 is 0. किती आन्सर? 1 into 0 is 0. कुठं पण, कुठं? इथंच ना. ओके, पहिल्या स्टेप मध्ये. येस, बरोबर आहे. इथे किती पाहिजे? 0. येस, करेक्ट. सो 2 + 4 + 1, 6 + 1, किती झालं आन्सर? 7. 7 ज्यांचं आन्सर होतं ते राईट. 7 ज्यांचं आन्सर होतं ते आर करेक्ट. येस, रचना करेक्ट, बरोबर आहे. ज्यांचं आन्सर 7 होतं ते करेक्ट आहेत. बाकीच्यांनी स्वतःचा आन्सर चेक करून घ्या. अर्थ समजला? कसं कन्वर्ट करायचं हे समजलं का? कन्वर्जन समजलं का? येस, हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्हाला 11th मध्ये पण आहे आणि 12th मध्ये पण लागणार आहे. नंबर ऑफ टाइम्स लागणार. हे बऱ्याच वेळेस तुम्हाला युटिलाइज होतं 11th मध्ये पण आणि 12th मध्ये. काल 2 by 2 चं एक्झाम्पल, 4 into 1 4, 3 into 2 6, 4 - 6, आन्सर इज -2. सीबीएसई स्टुडंट, स्पेशली फॉर द सीबीएसई स्टुडंट्स, याला डायगोनल म्हणतात, याला नॉन डायगोनल म्हणतात, याला नॉन डायगोनल एलिमेंट्स म्हणतात. हे डायगोनल एलिमेंट्स आहेत, हे डायगोनल एलिमेंट्स आहेत. 4 into 1 करा, 3 into 2 करा, 4 - 6 -2. ओके, त्यानंतर इथला 1 बाहेर घ्यायचा, इथला 1 बाहेर घ्यायचा, इथला रो कॉलम हाईड करायचा, इथला रो हाईड करायचा, कॉलम हाईड करायचा. उरलेले जे काही 4 एलिमेंट्स दिसतात तुम्हाला ते इथं लिहायचे. लक्ष द्या, या 1 चा रो हाईड केला, बरोबर आहे, आणि त्याच रो चा कॉलम हाईड केला. उरलेले जे 4 एलिमेंट्स असतात, यस, चॅप्टर नंबर 4 फ्रॉम द M1 चा चॅप्टर नंबर 4 आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस म्हणून. M1 चा चॅप्टर नंबर 4 डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस म्हणून आहे. देऊ एक एक्झाम्पल करणार, देऊ का एक एक्झाम्पल? सो ट्राय दिस एक्झाम्पल फॉर द 3 by 3. ओल्ड स्टुडंट, न्यू स्टुडंट, सगळे स्टुडंट्सनी हे ऑब्झर्व करा आणि सांगा. टेक डाऊन. 3 - 2 1 4 -1 0 5 3 4 5. okay, 1 and 1. Try to solve. The value कमी करा. Okay, 2 and 1 -1 करा बरं आणि सांगा आन्सर किती येतं ते सांगा. इथं चेंज केला, 2 आणि -1 घ्या, 2 आणि -1 घ्या आणि सांगा आन्सर काय आहे. ट्राय फास्ट अँड क्विक, फास्ट आणि क्विक करा. फास्ट 3 by 3 सॉल्व करायचं, मी सॉल्व करून देतोच.
एक मिनिट द्या मला फक्त. स्टार्ट टू सॉल्व द क्वेश्चन्स. आता जसं समजून सांगितलं तसं क्वेश्चन्स करायचं तुम्हाला. वेगळा आन्सर दिलाय. ओके, एक्झॅक्ट आन्सर येस. थर्ड लाईन मध्ये तिन्ही डिजिट्स 1 होते. ओके, लक्ष द्या काय सांगतो. लक्ष. हा 3, या 3 वर कॉन्सन्ट्रेट करा. राईट, या 3 वर कॉन्सन्ट्रेट करा. राईट डाउन द 3 and convert the 2 by 2 and convert the 2 by 2. How to convert 2 by 2? How to convert 2 by 2? 2 by 2 कसं कन्वर्ट करायचं चेक करा. लक्ष द्या. हा 3 असलेला रो हाईड करून ठेवा. 3 असलेला कॉलम हाईड करा. रो आणि कॉलम हाईड करून ठेवा. लक्ष द्या सर्वांनी. 3
असलेला रो आणि कॉलम हाईड करा. 3 असलेला रो आणि कॉलम हाईड करून ठेवला. उरलेले 4 एलिमेंट 1 2 3 4 1 2 3 4 हे 4 एलिमेंट उचलायचे, याच्यात ठेवायचे. राईट. -1 0 -1 0 1 आणि 1 -1 0 1 1. पुढचा एलिमेंट घ्यायचा आपल्याला. आता पुढचा एलिमेंट घेताना लक्षात ठेवा, इथं प्लस इथं मायनस, इथं मायनस, इथं प्लस इथं मायनस, आणि हा -2 इथला -2. नेक्स्ट आता लक्ष द्या, -2 असलेला रो कॉलम परत एकदा हाईड करायचा. -2 असलेला रो कॉलम हाईड केला. -2 असलेला रो कॉलम हाईड केला. अर्थ लक्षात आला? -2 असलेला रो कॉलम हाईड. उरलेले 4 एलिमेंट्स, हा 2, इथला 0, इथला -1 आणि 1, हे 4 एलिमेंट्स कॉपी करून डिटरमिनंट मध्ये ठेवायचे. 4 एलिमेंट्स कॉपी करून 2/2 मध्ये टाकायचे. 4 एलिमेंट्स कॉपी करा आणि तिथे लिहा. -2 इथं घेतला आपण, राईट. हा रिमूव्ह झाला, हा रिमूव्ह झाला, असं लक्षात ठेवायचं. हाईड द रो, हाईड द कॉलम. 2 0 -1 1 इथं लिहायचं आहे. 2 0 -1 1 2 0 -1 1 2/2 म्हणून आला. नेक्स्ट एलिमेंट 1, नेक्स्ट एलिमेंट 1, पुढचा एलिमेंट इथे आहे, राईट. परत एकदा तीच प्रोसेस. 1 असलेला रो, याला रो म्हणायचं, याला कॉलम म्हणायचं. 1 असलेला रो आणि कॉलम हाईड करून ठेवायचं. उरलेले 4 एलिमेंट्स 1 2 3 4 1 2 3 4 हे 4 एलिमेंट्स इथं लिहायचे. 2 -1 2 -1 -1 1, राईट. करा आता सिम्प्लिफाय. 2/2 कसं सिम्प्लिफाय करणार? 2/2 कसं सिम्प्लिफाय करणार? हा डायगोनली मल्टिप्लिकेशन, हे डायगोनली मल्टिप्लिकेशन, राईट. आणि हे नॉन डायगोनली, त्याला डॉटेड करा, परत करायची गरज नाही. हा 3 बाहेर लिहते. आता डायगोनल मल्टिप्लिकेशन आणि नॉन डायगोनल मल्टिप्लिकेशन मध्ये डिफरन्स घ्यायचा तुम्हाला. डिफरन्स घ्यायचा येस, सॉरी, येस, इथला 3 या ठिकाणी -1 × 1 -1, हा 0 प्लस -2 इथं मल्टिप्लिकेशन लक्षात ठेवा. 2 × 1 चं मल्टिप्लिकेशन, त्यानंतर -1 × 0 चं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. -1 × 0 0 प्लस 1, आता कशाचं मल्टिप्लिकेशन? 2 with 1 चं घ्यायचंय. 2 with 1 चं 2. पुढचा पार्ट मायनस मायनस प्लस झाला, पण इथं डिफरन्स असतो 1 सोबत. पण तो -1 मल्टिप्लिकेशन लक्षात ठेवा, मायनस ऑफ मायनस प्लस 1, पण दोघांमध्ये डिफरन्स असतो. दोघांमध्ये डिफरन्स घ्यायचा आहे. दोघांमध्ये डिफरन्स क्रॉस मल्टिप्लाय करून डिफरन्स घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचं. क्रॉस मल्टिप्लाय करून डिफरन्स घ्यायचा आहे. सो 3 × 1 -3 झाला, प्लस 2 × 2, हा 2 × 2 4 झालं. त्यानंतर 1 × 2 -1 1 झालं, प्लस 1 × 1 -3 4 + 1 5 - 3 दॅट इज 2. ज्यांचं आन्सर 2 आहे ते करेक्ट आहे. ज्यांचं आन्सर 2 आहे त्यांचं आन्सर करेक्ट आहे. पहिली प्रोसेस. ओके, न्यू स्टुडंट थोडं ट्रबल येईल. कालच्या लेक्चर मध्ये बराचसा पार्ट झालेला आहे. आय विल सेंड द YouTube लेक्चर्स आफ्टर माय लेक्चर. आफ्टर दिस lecture I will send you the YouTube link
and you can attend the link from that and clear the concepts. Okay, today's title is minor and cofactor. Today's title is minor and cofactor. Today's title is minor and cofactors. So start. Today's title is minor and cofactor. 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 Okay. If question असतो exam मध्ये, find the minor and cofactor of 1, 2, 3, 4. It's a minor and cofactor तुम्हाला विचारलेले असते. So determinant A आहे. Determinant A आहे. त्याचे minor and cofactors तुम्हाला काढायचे. जे minors and cofactors तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. So minor and cofactors. जेवढा पार्ट 11th ला तेवढाच महत्त्वाचा पार्ट 12th ला आहे. त्यामुळे remember this thing. This is very important for the 12th. Very, very important for the 12th. Very, very important for the 12th. 12th साठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. So what is mean by minor? Minor चा अर्थ काय? Minor is denoted by minor. MIJ ने denote होतं. Minor is denoted by MIJ. लक्ष द्या. काय सांगितलेलं या ठिकाणी? या पार्ट ऑफ इथं रो नंबर 1, कॉलम नंबर 1. So position of first element A11. Right? First row, first column, first element. First row, first column, first element. सांगा कितवा रो आहे? रो नंबर कितवा आहे? फर्स्टच आहे. फर्स्ट रो. कॉलम मात्र कितवा झाला आता? सेकंड कॉलम. कॉलम मात्र सेकंड झाला. हा कॉलम नंबर 1, हा कॉलम नंबर 2. A2. सो या ठिकाणी जो आहे तो कॉलम नंबर 1 आहे. या ठिकाणी आहे तो कॉलम नंबर 2 आहे. आता रो नंबर 2 घ्या. रो नंबर 2. सो पहिल्यांदा काय मेन्शन करायचं असतं? रो. त्यानंतर काय मेन्शन करायचं? कॉलम. याला रो म्हणायचं, याला कॉलम म्हणायचं. हा रो झाला. सेकंड रो. कॉलम कितवा? सेकंड. राईट. सो आता लक्ष द्या. मायनर चा अर्थ होतो या पोझिशनचा मायनर काढायचा मला. पोझिशन 1 1 आहे. पोझिशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे. सो मायनर M11. यालाच मायनर ऑफ 1 पण म्हणू शकता, A11 पण म्हणू शकता. मायनर ऑफ 1 सपोज. मायनर ऑफ 1 म्हण. या ठिकाणी मायनर ऑफ 1 या पोझिशनचा मायनर आपल्याला काढायचा. या पोझिशनचा मायनर कसा डिसाइड होतो? तर हा जो 1 आहे तो रो बाबतीत आणि कॉलम बाबतीत हाईड करा. सांगा रिमेनिंग एलिमेंट किती आहे? रिमेनिंग एलिमेंट इज व्हॉट? रिमेनिंग एलिमेंट किती राहतो शिल्लक? 4 राहतो. रिमेनिंग एलिमेंट 4 राहतो शिल्लक. सो दॅट इज द मायनर. रिमेनिंग एलिमेंट इज 4, दॅट इज द मायनर. राईट. नेक्स्ट ही पोझिशन सांगा. आता ही पोझिशन सांगा. पोझिशन म्हणलं, पोझिशन तिथं ऑब्झर्व करा. काय? फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम. सो 1 2 1 2. मायनर ऑफ व्हॉट? मायनर ऑफ किती? 2 चा मायनर. सांगा मायनरची डेफिनेशन काय? मायनरची डेफिनेशन आहे हाईड द रो, hide the column in which that element lies. Hide the row, hide the column in which that element lies. Remaining element is the minor. Remaining element is the minor. Okay. Next.
नेक्स्ट सांगा या एलिमेंटची पोझिशन. आता या एलिमेंटची पोझिशन सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम. मायनरचा अर्थ काय आहे ते सांगतो. वन असलेला एलिमेंट या एलिमेंटचा मायनरचे डेफिनेशन काय. रो आणि कॉलम हाईड करून ठेवून द्यायचं. रो आणि कॉलम हाईड करायचा त्याला मायनर म्हणतात. कुणाचा. वनचा मायनर काढायचा असल्यास रो आणि कॉलम हाईड करून ठेवायचा. ज्या एलिमेंट मध्ये ज्या रो मध्ये आणि कॉलम मध्ये वन येतो तो हाईड करून ठेवायचा. उरलेला एलिमेंट मायनर म्हणून येतात. मायनरची डेफिनेशन रिड्यूस करायचं. काय रिड्यूस करायचं. रो कॉलम रिड्यूस करायचा. कुणासाठी. एलिमेंटसाठी. एलिमेंट वन आहे त्याच्यासाठी रो आणि कॉलम कमी करा. कमी केल्यास उरलेला एलिमेंट मायनर म्हणून येतो. राईट. आता मायनर कोणाचा काढायचा आहे. 2 चा घ्यायचा आहे. मायनर 2 चा घ्यायचा आहे. 2 ची पोझिशन चेक करा. 2 ची पोझिशन फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम हा झाला त्याचा मायनर. लिहायचं कसा मायनर. 2 जिथं आहे तिथं रो आणि कॉलम कमी करा. रिड्यूस करा. रिड्यूस केल्यास काय दिसेल तुम्हाला. 3 दिसतो. सो 3 हा मायनर झाला त्याचा. मायनरचा अर्थ असतो रिड्यूस करणं. काय रिड्यूस करायचंय. ज्या एलिमेंटचा तुम्हाला मायनर पाहिजे त्याचा रो आणि कॉलम कमी करा. रिड्यूस केला. 3 राहिला. 3 हा मायनर झाला. नेक्स्ट आता सांगा मला एम. पुढची पोझिशन. याची पोझिशन सांगा या एलिमेंटची. कितवा रो कितवा कॉलम. कितवा रो आहे हा. सेकंड रो. कॉलम नंबर 1 2 1. सो M21 मायनर ऑफ कितवा. थर्ड. 3 चा मायनर घ्यायचा आपण. 3 चा मायनर घ्यायचा. 3 असलेला कॉलम हाईड करा. केला. लपवला हाईड. आणि त्यानंतर रो हाईड करा. कॉलम रो हाईड केला. कुणासाठी. 3 साठी. त्याला म्हणतात मायनर कॅल्क्युलेट करणं. मायनर काढणं म्हणजे रिड्यूस करणं. काय कमी करायचं. कॉलम कमी करा. रो कमी करा. उरलेला एलिमेंट मायनर म्हणून किती येतो. 2. उरलेला एलिमेंट 2. सांगा नेक्स्ट. मायनर ऑफ 2 म्हणजे अर्थ सेकंड रो सेकंड कॉलम. राईट. सेकंड रो सेकंड कॉलम हाईड करून ठेवायचं. सेकंड रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट किती आहे. 4. सो मायनर ऑफ 4 चाललाय आपला. मायनर ऑफ 4 ची डेफिनेशन. ज्यामध्ये 4 आहे तिथला रो कमी करा. कॉलम कमी करा. उरलेला एलिमेंट मायनर म्हणजे रिड्यूस करणे. कोणाला रिड्यूस करायचं आहे. 4 ज्याच्यामध्ये आहे तो रो आणि कॉलम रिड्यूस करायचा. या पर्टिक्युलर एलिमेंट साठी चाललंय आपलं फक्त. जो की सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये आहे. हाईड द रो हाईड द कॉलम. रिड्यूस द रो रिड्यूस द कॉलम. सो आन्सर इज 1. क्लिअर. मायनर प्रत्येकाला मायनर क्लिअर आहेत का. मायनर फॉर्म प्रत्येकांना क्लिअर आहे का. मायनर रिड्यूस कन्सेप्ट. काय. रो कॉलम रिड्यूस करणे म्हणजे मायनर. कुणाचा रिड्यूस करायचा आहे तो इथं डिफाईन आहे. 1 पोझिशनचा 1 2 पोझिशनचा 2 1 पोझिशन आणि 2 2 झाले 4 एलिमेंट्स. इथं प्रत्येकाचे मायनर काढून ठेवले. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कोफॅक्टर देन. चेक करा. कोफॅक्टर इज डिनोटेड बाय AIJ और CIJ. AIJ किंवा CIJ ने डिनोट करतात. कॅपिटल AIJ किंवा CIJ ने. लक्ष द्या. -1 रेस्ट टू द पॉवर I प्लस J इंटू MIJ. सांगा I म्हणजे काय. J म्हणजे काय. I म्हणजे काय. J म्हणजे काय. I म्हणजे काय आणि J म्हणजे काय.
ओके, लक्ष द्या. कोफॅक्टर म्हणजे काय? आता आय म्हणजे रो असतो, जे म्हणजे कॉलम. करेक्ट? इथं लक्ष द्या. आता हा आय असतो, हा जे असतो. करेक्ट? इथं हा आय आहे, ही जे ची पोझिशन आहे. आय डिनोट्स रो, जे डिनोट्स कॉलम. ओके, आय इथं, जे इथं, आय इथं, जे इथं. ही आय ची व्हॅल्यू, ही जे ची व्हॅल्यू, ही आय ची व्हॅल्यू, ही जे ची व्हॅल्यू. याला म्हणतात एलिमेंट पोझिशन. एलिमेंट पोझिशन म्हणतात. या पर्टिक्युलर एलिमेंट साठी आय ची व्हॅल्यू किती आणि जे ची व्हॅल्यू किती? या पोझिशन साठी, या पर्टिक्युलर पोझिशन साठी आय किती, जे किती? अर्थ समजतोय? सांगा बरं, या पोझिशन साठी आय किती आणि जे किती? या पर्टिक्युलर पोझिशन साठी आय ची व्हॅल्यू किती आणि जे ची व्हॅल्यू किती? येस, अर्थ समजतोय? अर्थ समजला का? इथला आय काय लिहायचा, इथला जे काय लिहायचा, इथला आय काय लिहायचा, इथला जे काय लिहायचा, हे समजलं का? कुठून घ्यायचं हे समजलं का? आय काय लिहायचं आणि जे काय लिहायचं. आता लक्ष द्या. वेअर वी आर M11. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट कोफॅक्टर. 1 पोझिशनचा आय कुठून घ्यायचा? 1, जे 1. अर्थ समजतोय? सो कोफॅक्टर ऑफ 1 आय विल डिनोट इट बाय आय. सी न डिनोट करतोय, सी न डिनोट करणार इथून पुढं 1 1 1 1. म्हणजे कोफॅक्टर कोणाचा काढतोय आपण? ऍक्च्युअली 1 चा घेतोय. 1 चा कोफॅक्टर घेतोय आपण, 1 चा कोफॅक्टर घेतोय म्हणजे या पोझिशनचा कोफॅक्टर आहे. म्हणून आय 1, जे 1. सो -1 रेस्ट टू द पॉवर 1 प्लस 1. कुठून आलं कळालं का? 1 प्लस 1. बिकॉज फर्स्ट पोझिशन, फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम. चेक करा, फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम या एलिमेंटचा कोफॅक्टर काढतोय आपण. क्लिअर प्रत्येकाला? सो MIJ म्हणजे M11. दॅट्स इट. M11. ओके, पुढं जस्ट कॅल्क्युलेशन. आता कॅल्क्युलेशन सांगा रे, किती झाला? -1 ची पॉवर किती झाली? 2. -1 ची पॉवर 1 प्लस 1. कुठून आलं 1 प्लस 1? या पोझिशनचा एलिमेंट आहे, ज्याची आय ची व्हॅल्यू 1 आहे, जे ची व्हॅल्यू 1 आहे. राईट? सर सांगतो का घेतो आपण, सांगतो ते. ओके, -1 रेस्ट टू द पॉवर 1 प्लस 1 म्हणजे 2 झालं. M11 किती आहे? M11 हा किती आहे? 4 आहे. M11 हा 4 आहे, इंटू 4. सांगा रे, -1 किती वेळेस? -1 2 टाइम्स. So answer is +1. +1 into 4. Answer is 4. मायनर हाच काय झाला? कोफॅक्टर आला. काही चेंज झाला का त्याच्यामध्ये? नो चेंज. का नाही झाला? त्याचं रिझन सांगतो. अनदर कोफॅक्टर्स काढा पहिले. अनदर कोफॅक्टर्स काढा पहिले. समजा रे, C12 काय असेल आता? C12 should be what? C12 should be what? काय करणार इथं? -1 रेस्ट टू द पॉवर किती? 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 1 plus 2. Yes, correct. 1 plus 2. M12. M12. M12, right? So, -1, how many times? -1, how many times? -1, how many times? 3 times. So, minus, minus, plus. Again, minus. So, -1. So, here it comes minus. Here it comes -1. Into. -1 into. M12 किती आहे? M12 किती आहे? M12 किती आहे? M12 3 आहे. M12 is 3. So answer is -3. Answer is -3. चेक करा रे, मायनर काय होता? मायनर काय होता? +3 होता. झालं काय? -3. झालं काय? +3 च्या ऐवजी -3 झालं त्या ठिकाणी. +3 च्या ऐवजी -3 झालेलं आहे. लक्षात ठेवा, मायनरला प्लस मायनस साइन देणं म्हणजे कोफॅक्टर लिहिणं. मायनरला प्लस मायनस साइन डिसाइड करणं म्हणजे कोफॅक्टर लिहिणं.
मायनरला प्लस मायनस साइन डिसाइड करणं म्हणजे को फॅक्टर फॉर्म. अर्थ समजला? म्हणून हा -1 घेतला. मग कोणीतरी क्वेश्चन विचारला होता, सर -1 का घेतला? मायनरला प्लस साइन किंवा मायनस साइन डिसाइड कोण करतं? को फॅक्टर डिसाइड करतं. ओके, नेक्स्ट याचे सगळे ऍप्लिकेशन पुढे आहेत तुम्हाला 12th मध्ये आहेत. म्हणून इथं लिहिलं होतं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द 12th मध्ये तुम्हाला याचा यूज जास्त आहे. 12th मध्ये याचा यूज जास्त आहे. ऍप्लिकेशन पुढे आहेत 12th मध्ये तुम्हाला. त्यामुळे शिकून घ्या फक्त. मायनर कशाला म्हणतात? हा प्युअर फॉर्म आहे. ऍप्लिकेशन 12th मध्ये आहे. ऍप्लिकेशन 12th मध्ये आहे. आता इक्वेशन असतं असं ax by equal to c dx ey equal to f असे इक्वेशन्स असतात. याचं कन्व्हर्जन याच्यात करतात. त्याचे मायनर कोफॅक्टर्स काढून इक्वेशन सॉल्व्ह केलं जातं. एक्स वाय च्या व्हॅल्यूज काढतात थोडक्यात. तुम्हाला 12th मध्ये ऍप्लिकेशन्स आहेत याच्या. ओके, सांगा रे पुढं. नेक्स्ट इज व्हॉट? नेक्स्ट इज पोझिशन टू वन पोझिशन टू वन -1 raised to the power 2 1 m21 okay. -1 raised to the power 2 plus 1 is 3. 2 plus 1 is 3. So -1 raised to the power 3. -1 -1 3 times. Minus plus again -1 into m21 is 2. m21 is the 2. So answer is -2. Minor plus होता. Co-factor निगेटिव्ह साइन घेऊन आला. सो मायनरला प्लस मायनस साइन देणं म्हणजे को-फॅक्टर. ओके, लास्ट वन. सो C22 -1 raised to the power 2 plus 2 m22 okay. So -1 raised to the power 2 plus 2 म्हणजे 4. -1 raised to the power 4. -1 how many times? 4 times. It becomes plus 1 into minor 2 is what? 1. ओके, कळालं का? प्रत्येकाला समजलं का? प्रत्येकाने आन्सर द्यायचा. हो सर, यस सर, कळालं सर. नाही म्हणून सांगायचं, असं काही नसतं त्याच्यामध्ये. मी शिकवतोय म्हणजे काही गॉडफादर नाही याच्यातला. काही गॉडफादर नाहीये. माझं कामच ते आहे तुम्हाला सोपं करून सांगणं, तुम्हाला इझी करून सांगणं, हे माझं वर्क आहे शेवटी. ओके, फक्त ऑनलाईन असल्यामुळे तो डिफरन्स आहे. ऑफलाईनला तो डिफरन्स पटकन निघून जात. ओके, आणि लवकरच चालू होईल ऑफलाईन. आपल्याकडे लवकरच आपण स्टार्ट करू ते. प्रत्येक जण समजलं का? डन, क्लिअर आहे सर? काही शंका नाहीये मनामध्ये सर? काय घेतलं? हा टाईप पूर्ण क्लिअर आहे. लक्षात ठेवा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम I1 J1, फर्स्ट रो सेकंड कॉलम I1 J2, सेकंड रो फर्स्ट कॉलम I2 J1, सेकंड रो सेकंड कॉलम I2 J2. या पद्धतीने रिमेंबर, लक्षात ठेवा. देऊ एक क्वेश्चन, करणार मायनर को फॅक्टर्स त्याचे. ओके, काढा टेक्स्टबुक, पेज नंबर असतील तर काढा, नसतील तर मी क्वेश्चन लिहून देतो तुम्हाला. डोंट वरी. ओके, we'll take the questions from textbook itself. 4.1 नाही, 4.1 मध्ये नाही, 4.2 मध्ये नाही, 4.3 मध्ये आहे. ओके, ओके, मायनर को फॅक्टर्स 2/2 चे नाहीत. एक्झाम एक्सरसाइज मध्ये नाहीये. पेज नंबर 61 वरती आहे पहा. आपण पेज नंबर 60 वरती एक सॉल्व एक्झाम्पल आहे. किंवा कुठले एक्झाम्पल घेऊ शकता, असं काही नाही. कुठले एक्झाम्पल घेऊ शकता. मला एक एक्झाम्पल करून दाखवा. स्टार्ट मायनर अँड को फॅक्टर्स फॉर 2, -3, 4 and 7.
कॉपी नाही करायचं रे टेक्स्ट बुक मधला. स्टार्ट बाय युअर ओन. बाय युअर ओन. स्टार्ट. टेल मी द मायनर अँड कोफॅक्टर्स. टेल मी द मायनर अँड कोफॅक्टर्स ऑफ दिस फॉर्म. या फॉर्मचा तुम्हाला मायनर अँड कोफॅक्टर सांगायचं आहे. इझी आहे कन्सेप्ट. तसं इझी आहे. थोडस लक्ष द्या. मायनरला प्लस मायनस साइन देणं म्हणजे कोफॅक्टर. मायनरला प्लस मायनस साइन देणं म्हणजे कोफॅक्टर असतो. मायनरला प्लस मायनस साइन देणं म्हणजे कोफॅक्टर. You started. Okay, सांगा स्टार्ट केलं का? Yes, good. सुमित. 2 4 minus 3 7. 7 4 minus 3 2. नेमकं काय? इथं 2. इथं minus 3. 4 and 7. सांगा 2 चा मायनर. 2 चा मायनर. 2 चा मायनर. 2 row column height 7. So answer is 7. Answer is 2 साठी row height column height. Right? 7 answer इथे लिहायचं. 3 minus 3 साठी row height column height 4 आला. 4 इथे लिहायचं. -3 ला हाईड करून ठेवायचं. 4 ला हाईड करून ठेवा. इथल्या 4 ला हाईड करा आता. रो कॉलम बाबतीत हाईड करून ठेवा. सो -3 इज द आन्सर. -3 इज द आन्सर. 7 रो कॉलम बाबतीत हाईड करून ठेवा. 7 रो कॉलम बाबतीत हाईड करून ठेवा. उरलेला आन्सर 2. उरलेला आन्सर 2. करेक्ट. कोफॅक्टर नाव. हा 7 उचला इथे ठेवा. 4 उचला इथे ठेवा. -3 उचला इथे ठेवा. 2 उचला या ठिकाणी ठेवा. करेक्ट. बरोबर आहे का? जमेल का हे? जमेल का? सो आन्सर इज -1 चा स्क्वेअर इवन पॉवर आहे. याला नाव द्या इवन पॉवर. इथं -1 2 + 2 4. राईट. ही सुद्धा इवन पॉवर आहे. यामधल्या 2 ऑड आहेत. ऑड आलं. ऑड आहे. ऑड पॉवर आहे. इवन पॉवर. ऑड पॉवर असल्यास -1. ऑड पॉवर असल्यास -1. इवन पॉवर असल्यास +1. इवन पॉवर असल्यास +1. गेटिंग द कन्सेप्ट. इवन पॉवर असल्यास +1. ऑड पॉवर असल्यास -1. याचा अर्थ काय लक्षात ठेवायचं आहे? इवन पॉवर असताना 1 + 1 म्हणजे 2. 1 + 1 म्हणजे 2. 7 जशाला तसं. नो चेंज. राईट. 1 + 2 ऑड पॉवर. 4 च्या ऐवजी -4. करेक्ट. 2 + 1 3 ऑड फॉर्म. -3 चा +3. राईट. 2 + 2 4 इवन. 2 as it is. Here काढता येईल. 2/2 minor and cofactor. 2/2 minor and cofactor concept. Now we have to learn 3/3. Now 3/3 minor and cofactor. How it works. 3/3. झालं सर्वांचं? 3/3 साठी मायनर अँड कोफॅक्टर्स काढायचे. 3/3 पेज नंबर 63. एक्सरसाइज 4.1. पेज 60.
0.1. Okay. 2 minus 1 3. 2 minus 1 3. 1 2 minus 1 5 7 2. Okay, before 3 by 3, we need to understood the first positions, right? Positions महत्वाचे आहे. Positions we need to work. काय first? A11. First row, first column A11, right? First row, column number 2. Column number 2. First row, column number 3. First row, column number 3. So पहिले रो लिहायचा आहे नंतर कॉलम लिहायचा. पहिले रो लिहायचा नंतर कॉलम. सांगा रो नंबर 2 पहिले रो लिहायचा त्यानंतर कॉलम. इथं रो 2 रो 2 रो नंबर 3 R A3 A3 A3. आता कॉलम्स पुट करा. कॉलम्स पुट करा. So this is the column number 1 suppose. Column number 1, column number 2, column number 3. So 1 1 1 2 1 3 1. अर्थ लक्षात आलं. त्यानंतर 1 2 first row second column, second row second column, second third row second column. इथं third column, third column, third column. लक्ष द्या. रो आणि कॉलम बाबतीत या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. लक्षात ठेवा. आता सांगा रे, या ठिकाणी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं. लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं 1 + 1 किती? 2. 1 + 1 2. इवन पोझिशन पॉझिटिव्ह. 1 + 2 ऑड पोझिशन निगेटिव्ह. 1 + 3 इवन पोझिशन 4 येतं कारण. 4 येतं कारण. 2 + 1 3 निगेटिव्ह. 2 + 2 4. 2 + 2 4 positive. 2 + 3 5 negative. 3 + 1 4 positive. 3 + 2 5 negative. 3 + 3 6 positive. This is the element position, positive, negative and element positions, right? We need to work out minor and cofactors. Minor and cofactor. So start with minor concept. Start with minor concept. Minor of 2. Minor of 2 equal to minor of A11 म्हटलं तरी चालेल. Minor of 2. Minor of 2. Minor of 2. Minor of 2 किंवा A11 म्हणू शकता. A11 सुद्धा म्हणू शकता त्याला. Minor of 2 सांगा रे काय हाईड करणार? What need to hide now? Reduce what? Reduce what? काय reduce करणार?
काय रिड्यूस करणार. What to reduce now? Row and column in that 2 lies, right? ज्या रो मध्ये 2 येतो तो रो गायब करा. ज्या रो मध्ये 2 येतो तो कॉलम गायब करा. ओके, रो आणि कॉलम गायब झाले. किती एलिमेंट उरलं? 1 or 4? There are 4 elements now. 2 minus 1 7 and 2 are remain. कुणासाठी? 2 साठी. चेक करा. 2 इथे आहे, 2 इथे आहे. Hide the row, hide the column, hide the row first. रो हाईड केला, कॉलम हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट्स मायनर. उरलेले 4 एलिमेंट्स मायनर. सांगा उरलेले 4 एलिमेंट्स कुठले? 4 एलिमेंट्स कुठले? 2 minus 1 2 minus 1 7 2. जसं आपण आता डिटरमिनंट मध्ये घेत होतो अगदी सेम वे निघायचं. अगदी सेम वे निघायचं. सांगा रे याचं मल्टिप्लिकेशन कसं घेणार? डायगोनली फर्स्ट 4, नॉन डायगोनली नंतर. त्याला नॉन डायगोनल म्हणायचं. 7 into -1 आधीच मायनस, 7 into -7. सो फायनल आन्सर minus plus minus plus. So 4 plus 7, 4 plus 7, 4 plus 7 किती झालं रे? 11. 4 plus 7 11. Minor of 2. Now minor of -1. Minor of -1. Minor of minor of -1. Minor of -1 should be what? Minor of -1 काय असेल? Minor of -1 कसा काढतात? Minor of -1 कसा काढतात? Hide the row. ज्यामध्ये -1 आहे म्हणजे हा नाही पकडायचा, हा पकडायचा. का? पोझिशन महत्वाची. पोझिशन कुठली चालू आहे आपली आता? फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम चालू आहे आपला. ओके, सो याचा रो कॉलम हाईड करून ठेवला. -1 साठी रो कमी करा, कॉलम कमी करा. रिड्यूस रो अँड कॉलम इन विच दॅट एलिमेंट लाइज. रिमेनिंग 4 एलिमेंट 1 -1 5 2 2/2 म्हणून बाहेर येणार. 2/2 म्हणून 4 एलिमेंट असल्यास 2/2 1 -1 5 and 2. करेक्ट? या पद्धतीने. And now answer is 2 into 1 2 5 into minus of -1 मायनस लिहा आणि -5 करा. याचं मल्टिप्लिकेशन. करेक्ट? सांगा पुढं. मायनस प्लस 2 plus 5 किती? 2 plus 5 किती? 7. करेक्ट. ज्यांनी आन्सर 7 सांगितलं त्यांचं आन्सर करेक्ट आहे. सांगा रे पुढचा एलिमेंट 3. मायनर ऑफ 3. Minor of 3. How to write? हा 3 असलेला रो कॉलम हाईड. 1 2 5 7. चेक करा. 1 2 5 7. 1 2 5 7. 1 2 5 7. दिसले? So right. 7 into 1 minus 5 into 2 10. So answer is -3. Yes, correct. ज्यांचं -3 होतं ते सगळे बरोबर आहेत. काढता येईल आता नेक्स्ट. मायनर ऑफ 1 minor of 1 minor of 1.
ओके, मायनर ऑफ वन साठी कॉलम हाईट, वन साठी रो हाईट, रिमेनिंग 4 एलिमेंट्स 2 by 2, remaining 4 elements as a 2 by 2, remaining 4 elements as a 2 by 2. हे प्रत्येकाला समजलं का? जेवढा पार्ट 11th ला आहे त्याच्यापेक्षा डबल पार्ट 12th ला, and that is very very important. ओके, सांगा आन्सर. 2 into -1 -2, 7 into 3, so -23. करेक्ट आहे का? -23 is it the right? So minor of 2 now. minor of -1 असं काढत राहा. minor of -1 सगळ्या सर्व एलिमेंटचं काढत राहायचं. minor of 5, राईट. या पद्धतीने सगळे काढायचे आहेत. 7 आणि 2 चा पण काढायचा तुम्हाला. 7 आणि 2 चा मायनर काढायचा आहे. लक्ष द्या. 2 साठी 2 3 लिहू डायरेक्टली आता. 2 3 5 2. -1 साठी 2 -1 5 7. 5 साठी -1 3 2 -1. तुम्ही ते क्रॉस चेक करा. ओके, फायनली 4 -15 -11. चेक करा आन्सर. 14 minus of -5, so 19. minus plus 1 -2 into 3 6, so answer is -5. Is it correct? Yes. काय चुकलं असेल तर सांगा. रॉंग झालं असेल तर सांगा पटकन. minor of 2 is -11. Yes, correct. पुष्कर, हर्ष, -23 पाहिजे होतं इथे, राईट. minor of -1 19, minor of 5 -5. झालं का सर्वांचं? हे इथपर्यंत कंप्लीट आहे का? 2 राहिलेत आपले, 2 राहिलेत. 7 आणि 2 या साईडला लिहितोय. तुम्ही एकाखाली एक लिहा. पुढचे 2 कंटिन्यू करा. स्पेस नाहीये. या साईडला लिहितो, तिकडे मला कोफॅक्टर्स लिहायचे. या साईडला मला कोफॅक्टर्स मेन्शन करायचे. त्यामुळे हा पार्ट रफ करून इथं कोफॅक्टर साठी स्पेस ठेवतोय मी. राहिलेले 2 मायनर्स पुढं कंप्लीट करायचे आहेत. आता ज्याला हे मनातल्या मनात करता येतं त्यांनी मनातल्या मनात करून डायरेक्ट लिहू शकता. ज्याला वाटतं मी कॅल्क्युलेशन इथंच करू शकतो सर, आय हॅव दॅट मच स्पीड, यू कॅन राईट द मायनर डायरेक्टली, राईट. तसं लिहू शकता. मायनर ऑफ 7 किती? मायनर ऑफ 7 किती? मायनर ऑफ 7 किती? minor of 7 2 3 1 -1. -2 -3 -5, right? minor of 2. minor of 2 तुम्ही एकाखाली एक लिहा व्यवस्थित. इकडं साईडला लिहू नका कुठं. एकाखाली एक लिहा सगळेचे सगळे पूर्ण. minor of 2. 2 साठी 2 -1 2 -1 1 2. 2 into 2 4. minus of -1 4 plus 1, that is 5. So -5 and +5 are the minors. Last 2 minors त्या पद्धतीने येतात. चला इथपर्यंत सर्वांचं. एक -5 येतो श्रद्धा, राईट. यस पुष्कर. एक -5 1 +5. एक -5 येतो 1 +5. ओके, आता नाव कोफॅक्टर्स. कोफॅक्टर्स. Cofactor.
स्पेस कमी आहे, रिड्यूस करतोय हा पार्ट. स्पेस कमी आहे, रिड्यूस करतो हा पार्ट. फक्त लक्ष द्या, रिड्यूस करतोय पार्ट, तुम्ही करायची गरज नाहीये. इथे 11 आलं आपलं आन्सर, राईट. इथं 7 आलेलं आहे आपलं आन्सर, करेक्ट. इथं -3 आलेलं आहे आपलं आन्सर. या ठिकाणी -23, या ठिकाणी -11, या ठिकाणी 19, या ठिकाणी -5, राईट. या पद्धतीने मायनस आहेत. पुढचे नंतर घेईल, आता इकडे नंतर घेतो. लक्ष द्या सर्वांनी, आता व्यवस्थित लक्ष द्या. नाउ आय नीड टू कॅल्क्युलेट द कोफॅक्टर, राईट. सो Cij, काय फॉर्म्युला? Cij इक्वल टू राईट, C11 इक्वल टू -1 raised to the power 1 plus 1 आणि M11 लिहा ते. ऍक्च्युअली नंतर नेक्स्ट टाइम काय करा, मायनर एका साइडला लिहायचे, कोफॅक्टर लगेच समोर ट्रीट करायचे त्याला. -1 raised to the power 2, M11 11, M11 11. सो मायनर हाच काय झाला, कोफॅक्टर, बिकॉज ऑफ इवन पोझिशन. मायनर हाच कोफॅक्टर आहे बिकॉज ऑफ इवन पोझिशन. सांगा पुढचे कोफॅक्टर. नेक्स्ट कोफॅक्टर नेक्स्ट कोफॅक्टर इज व्हॉट? यस, बी फास्ट. कोफॅक्टर सांगा पुढचा कोफॅक्टर. नेक्स्ट कोफॅक्टर इज व्हॉट? सी व्हॉट? 1 2 -1 raised to the power 1 plus 2, M12 -1 raised to the power 3 into -7. So answer is किती येणार? -7, करेक्ट. Yes, Durgeshwari, correct. C13 -1 raised to the power 1 plus 3, M13 -1 raised to the power 4 into किती? -3. So even power आहे -3 as it is. 1 into -3 -3. Yes, Namrata, correct. पुढचा श्रुती. नेक्स्ट हा -3 आहे, इवन पॉवर आहे श्रुती, त्यामुळे तो -3 राहणार. -3 राहणार ना, लिहू नका तुम्ही, फक्त लक्ष द्या या ठिकाणी. हा इवन पॉवर आहे, इवन पॉवर आहे. हा ऑड आहे. इवन असल्यास 11 असेल तसं, ऑड असल्यास +7 चा काय झाला? -7. +7 चा -7 झाला. तुम्ही का मार्क करू नका काहीच. आता सांगा हे काय आहे? 1 + 3 काय आहे? इवन आहे, राईट. सो -3 जसेल तसं, -3 जसेल तसं. सांगा अल्टरनेट जसेल तसे येतात. अल्टरनेट जसेला तसे येतात. सांगा पुढचा पार्ट कराल कंप्लीट. शेवटपर्यंत कंप्लीट करायचं सगळा पार्ट. ओके. नेक्स्ट मी लिहितोय सी किती? मायनर ऑफ 2 1. सो -1 raised to the power 2 plus 1. पोझिशन चेक करा 1 ची काय होती? सेकंड रो फर्स्ट कॉलम. ओके. इथे तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर M11 नाव द्या रे, M12 असं नाव द्या, M13 ऍक्च्युअली ते द्यायलाच पाहिजे कंपल्सरी. इथे द्या M21, M22, 23, 31, 32 या पद्धतीने लिहा. सॉरी, M33
असं लिहा म्हणजे कन्फ्युजन अवॉइड राहील. सॉरी, म्हणजे कन्फ्युजन अवॉइड राहील. आता बरोबर आहे तुमचं की ह्या कसं लिहिलं सर तुम्ही? येस, याच्या समोर हा लिहा म्हणजे इथं तुम्हाला 2+1 आहे हे समजेल. प्रत्येकाने या ठिकाणी मायनर लिहिताना M11 12 13 21 22 23 31 32 33 या पद्धतीने लिहिली. कंपल्सरी लिहायचं आहे. सो M किती आता 21 2 + 1 3 म्हणजे -1 इथला -23 मायनस +20 हा निगेटिव्ह इथं काय झालं पॉझिटिव्ह. निगेटिव्ह या ठिकाणी पॉझिटिव्ह. ऑड आला निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह बनतो. निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह बनतो लक्षात ठेवा. C22 -1 2 + 2 M22 -11 इथं +1 झाला. इव्हन असल्यामुळे +1 -11 जसं तसा C किती होता 2 2 होता. C2 3 -1 raised to the power 2 + 3 M23 odd power -1 M23 19 आन्सर. आता इथं पॉझिटिव्ह होता, ऑड मुळे काय झालं निगेटिव्ह. ऑड मुळे निगेटिव्ह. यस तनिष करेक्ट बरोबर. नेक्स्ट C31 श्रावणी. ओके C31 किती असेल इवन पॉवर -1 + 3 इवन पॉवर झालं 31 1 + 3 -1 raised to the power 4 आहे +1 आणि मायनर -5. सो आन्सर इज -5 येणार या ठिकाणी. -5 येणार. सांगा 2 राहिले आपले. याचा मायनर +5 याचा मायनर सॉरी कोफॅक्टर याचा मायनर -5 आहे. कोफॅक्टर +5 राहणार ऑड मुळे राईट. आणि हा सुद्धा 5 ऍज इट इज. डन. समजलं मायनर काय कोफॅक्टर काय. क्लिअर का? ओके नेक्स्ट टाइम एक क्वेश्चन घेईल. तुम्ही तोपर्यंत काय करा टेक्स्टबुक मधला क्वेश्चन तुम्हाला देतो तुम्ही तो कम्प्लीट करा. टेक्स्टबुक मधला क्वेश्चन्स घ्या. पेज नंबर 76 क्वेश्चन नंबर 4 करा. रोमन अंक 2 मधला 4th. पेज नंबर 76 रोमन अंक 2 मधला 4th क्वेश्चन. 2 मधला 4th क्वेश्चन. मेन क्वेश्चन नंबर 4th रोमन अंक 2 मधला पण. पेज नंबर 76 टेक्स्टबुक पेज नंबर 76 रोमन अंक 2 क्वेश्चन नंबर 4th मायनर अँड कोफॅक्टर कन्सेप्ट. मायनर काढायचे कोफॅक्टर लिहायचे त्यांचे. हे एरो वगैरे काही मार्क नका करू. हे जस्ट कुठले मायनर सेम राहतात कुठले कोफॅक्टर सेम तसं लिहिलेलं आहे. ओके नेक्स्ट लेक्चर मध्ये परत एक एक्झाम्पल घेईल मायनर कोफॅक्टरशी रिलेटेड. ओके कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असेल. ओके ट्राय द रिमेनिंग पार्ट ऑल्सो and enjoy the chemistry lecture. Yes, ऍप वरती तुम्हाला क्वेश्चन पेपर सेंड केलाय सॅम्पल क्वेश्चन पेपर संडे साठी. ओके ऍप मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे सॅम्पल क्वेश्चन पेपर सेंड केलाय. चेक देट इन ऍप क्लास प्लस ऍप मध्ये तुम्हाला चेक करायला मिळेल. T4 चं ऍप तुम्ही डाउनलोड केलं का न्यू T4 अकॅडमी त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर सॅम्पल पाठवलाय तुम्हाला फॉर द संडे एक्झामिनेशन. संडे एक्झामिनेशन जसा पेपर राहील तसं तुम्हाला तो सेंड केला. सो चेक दॅट ऑन दॅट डे. ओके तो कम्प्लीट करा पेपर. लास्ट संडे क्लास लिंक ओके पाठवतो पाठवतो. यस थँक्यू. ऍप लिंक पाठवतो मी ग्रुपला पाठवतो.